नागपूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि सत्तापक्ष नेत्यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्यात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी महानगरपालिकेत महिला राजवटीत उत्कृष्ट काम होण्याची आशा व्यक्त केली। नागपूरच्या नवनियुक्त महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड आणि सत्ताधारी पक्षाचे नेते बाला बोरकर यांनी आपला पदभार स्वीकारला। मनपाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित असलेले पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना नागपूरच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2047चं लक्ष्य ठेवून काम करण्याचा सल्ला दिला। नीता ते अत्यंत चांगला संघटक आहे। त्या संघटक आहे पार्टीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे आणि संघटनेमध्ये जो काम करतो तो काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याचा, लोकप्रतिनिधीचा विचार करतो आणि त्यामुळं संघटनेचा कामाचा अनुभव नीताताईला आहे। त्यामुळं एकीकडे संघटना, एकीकडे जनता, तिसरीकडे लोकप्रतिनिधी। जनतेला काय अपेक्षित आहे, संघटनेला काय अपेक्षित आहे आणि नगरसेवकाला काय अपेक्षित आहे, या तिघाचाही ताळमेळ करून आमच्या नीताताई चांगल्या पद्धतीने कामे करतील। त्या उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत, त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो काम करण्याच्या। आमच्या हाथीबेड ताई या ठिकाणी आमच्या उडकेश्वर नरसाळ्याचे आहे। मी तर देवेंद्र जी, नितिन जी, दयाशंकर जी आपका आभार व्यक्त करता हूँ। आपने हमें भी प्रतिनिधित्व दिया है। उडकेश्वर नरसाळा माझा महानगरपालिकेत आहे आणि त्यामुळं अत्यंत नम्रता, सुशील, इमानदारी, जनतेच्या प्रति इमानदारी असलेल्या आमच्या हाथीबेड ताई, लीलाताई अत्यंत चांगल्या कार्यकर्त्या आहे। या दोघांनाही त्या ठिकाणी प्रचंड एक मोठी उंची आपण दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी। या दोघींनी आणि बाला बोरकर तर अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी आहे। जसा बॉल आला तसा मारतो, कधी कधी हुकतो पण त्याची विकेट पडत नाही। विकेट कीपर सांभाळून घेतो। बावनकुळे यांनी नवनिर्वाचित मनपा अधिकाऱ्यांना नियम आणि कायदे पाळण्याचा सल्ला दिला। ही नागपूर महानगरपालिका त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण डबल इंजिन सरकार त्यांच्या मागे उभे असल्याचं सांगितलं। तर पालकमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही असं आश्वासन दिलं। पदग्रहण सोहळ्यानंतर पालकमंत्र्यांसह सर्व मोठे नेते, महापौर, उपमहापौर आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या केबिनमध्ये गेले आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित खुर्चीवर बसण्याचा विधी करण्यात आला। ज्या पदावर आपण बसतोय त्या पदाची आचारसंहिता काय, नियम काय, नगरसेवकाचे काय नियम आहे। नगरसेवकांनी आपल्या महानगरपालिका कायदा अंतर्गत त्यांचे विशेष अधिकार काय, स्टँडिंग कमिटी चेअरमनचे अधिकार काय, महापौराचे अधिकार काय, उपमहापौराचे अधिकार काय, या सर्व अधिकाराचा उपयोग करण्याकरता महानगरपालिका अधिनियम आहे आणि या अधिनियमाचा वापर जर पुस्तक घेऊन जर बरोबर केला, नगरसेवकाच्या हाती जर महानगरपालिकेच्या अधिनियमाचं पुस्तक असेल ना, कुठलाही प्रशासनाचा अधिकारी त्याला नमस्कारच करतो महानगरपालिकेच्या नगरसेवकाला, कारण पुस्तकात आहे।